नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे मोठा ताजबाग नागपूर येथे. छत्रपती चौकामधून भेटली आम्हाला सिटी बस. तुम्ही ऑटोनं पण येऊ शकता. दिघोरीच्या मेन चौकामध्ये आल्याच्या नंतर उत्तर दिशेत गेल्यानंतर तुम्हाला मोठी पाण्याची टाकी पाहायला भेटते. त्याच्या ऑपोजिट साईडनं आपल्याला दर्गाकडे जाण्यासाठी मोठी कमान पाहायला भेटते, पाहू शकता तुम्ही. समोर गेल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही जर आले तर दिघोरी चौकामध्ये कोणाला पण विचारलं तरी तुम्हाला इथचा पत्ता भेटून जाईल. मित्रांनो, आपल्याला लाइटिंगचं डेकोरेशन पाहायला भेटते, तुम्ही पाहू शकता. तर समोर आल्याच्या नंतर आपल्याला तलवारीचं डेकोरेशन पाहायला भेटते. तिथून दर्ग्याच्या जवळपास आल्याच्या नंतर हे वाला लाइटिंगचं डेकोरेशन पाहायला भेटते आणि इथं ट्रॅफिक पण राहते. मित्रांनो, तिथून आणखी थोडं समोर आल्याच्या नंतर कालचं डेकोरेशन पाहायला भेटते, तुम्ही पाहू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा. मग घेतला आम्ही पूजेचं सामान, फूल, चिरंजी, अगरबत्ती. आता आपण जाऊ दर्ग्याच्या दिशेनं. समोरच आपल्याला झुंबरवाली कमान पाहायला भेटते, तुम्ही पाहू शकता. कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, आयडीवर पाहत असाल तर फॉलो पण नक्की करा. आतमध्ये आल्याच्या नंतर आपण आला तर झेंड्यापाशी दोन आपल्याला झेंडे पाहायला मिळते आणि बीचामध्ये लाइटिंगचं छोटंवालं डेकोरेशन पाहायला मिळते. आता आपण दर्ग्याकडे जाऊ. मित्रांनो, उजव्या साईडनं जे इमारत दिसत आहे ते नमाज पढ़ण्यासाठी आहे. मित्रांनो, आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल तर मित्रांनो यायचं असेल तर सायंकाळच्या वेळेस या, कारण सायंकाळचा व्ह्यू इथे एकच नंबर राहते आणि पब्लिक पण रातच्या वेळेत जास्तीच राहते. चला आपण जाऊ आता समोरच्या दिशेनं. समोरच्या दिशेने आल्याच्या नंतर आपल्याला असा व्ह्यू पाहायला मिळते. मित्रांनो, दर्ग्याचा हजरत बाबा ताजुद्दीन असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. ताजुद्दीन बाबाच्या पाया पडून येतो. मित्रांनो, मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल आतमध्ये नेऊ नाही शकलो, बाहेरूनच दाखवायचा प्रयत्न केलाय. बाहेरच्या दिशेने आल्यानंतर दर्गा पाहायला भेटते. मित्रांनो, इथं सर्व धर्म समभाव हे आहे, कोणते पण समाजाचे लोक इथे येऊ शकते. आता आपण जाऊ दुसऱ्या साईडनं, बाहेरून पाहू शकता. दिवसानं जर आले मित्रांनो तर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला नाही भेटत, कारण पब्लिक पण जास्ती राहत नाही आणि लाइटिंगचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती चांगलं आहे. तर समोरच्या दिशेनं आपल्याला रथ आणि तलवार हे पाहायला मिळते. त्याच्या डाव्या साईडनं मित्रांनो आपल्याला लहानवाल्या दर्गा पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे पहा मित्रांनो, तुम्ही रात्रीच्या वेळेस जर आले तर असे पब्लिक पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्ही पण रात्रीच्या वेळेसच या. आणि मित्रांनो, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी एक वेळ जायच्या पहिले मी दुआ मागितली. मित्रांनो, बाबाले हे आहे. मित्रांनो, उदानी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मित्रांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.